नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण आज खूप स्पेशल कामासाठी बाहेर चाललेलो आहे आणि स्पेशल काम तुम्हाला नंतर सांगतो. सगळ्यात पहिले मम्मी पप्पाला बाय बाय करून देऊ, दीदीला बाय, मम्मीला बाय. चला बाय बाय करा, बाय बाय करा. हां, आता ही लिफ्ट बंद केली आपण आणि निघालो आहे. आपल्या भाऊनी लगेच इकडं ओला बुक केलेली आहे, तुम्ही बघू शकता. भाऊनी ओला बुक केली, लिफ्ट खोलली आणि आपली ओला मस्त खाली येऊन उभी होती. बॅग उचलली मित्रांनो, कारण सारी दुनिया का बोझ हम उठाते है. आणि इकडं बघा कशी जाऊन बसली लगेच. तिला म्हटलं तिकडं सर, नाही 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 नाही, तुम्ही एकूण एक बसा, एकूण एक बसा. कारण सांगतो मी तुम्हाला. हे बघा, इकडून पण ऊन येऊ शकतं, तिकडून पण ऊन येऊ शकतं. मी सावलीत पाहिजे म्हणून मध्ये बसली. बापरे बाप, नवऱ्याला उन्हाचे चटके सोसावं लागतील आता. चला मित्रांनो, तरी काय हरकत नाही आहे. त्या माझ्या आनंदापुढे ही गोष्ट काहीच छोटीशी गोष्ट आहे. ऊन सहन करू शकतो आपण. चला निघालो आहे आपण, गेटच्या बाहेर निघालो आहे आता. अशा प्रकारे आपण मुंबई नाक्याला पोहोचलो आहे मित्रांनो. मुंबई नाक्याला आल्यानंतर आपल्याला थोडीशी ट्रॅफिक लागली. फक्त थोडीशी ट्रॅफिक क्रॉस करून आपण बसस्टँडवरती आलेलो आहे. या पद्धतीत बसस्टँडवरती आलो आहे म्हणजे लांब चाललो आहे मित्रांनो. आपण कुठं चाललो आहे सांगू का? आपण चाललो आहे मुंबई नाक्याला आलं म्हणलं, मुंबईला जावंच लागेल ना भाऊ. मग काकांनी घातली ना रिक्षामध्ये डायरेक्ट बस स्टँडला. चला उतरली पब्लिक आणि डायरेक्ट विचारायला गेलो, डायरेक्ट चौकशी करायला. काका, मुंबईची बस कधी लागेल? आपला शिवादादानी पुढाकार घेतला आणि डायरेक्ट चौकशी कक्षामध्ये घेऊन गेला. विचारलं ना मग काकांनी त्यांना. साहेब बसलेले होते तिथं. साहेबांना म्हणलं, साहेब मुंबईची बस कधी लागेल? साहेब म्हणे लगेच 15 मिनिटात बसशील. म्हणलं काय बोलता? म्हणे मग. म्हणलं काय विषय नाही. मग शिवादादा म्हणतो AC आहे ना? अरे भाऊ AC ना म्हणे. साहेब म्हणता AC बस आहे, काय काळजी करू नका. म्हटलं चला, आपलं काम झालं. मग तिथून आलो इकडं. बायकोला बॅगजवळ उभं केलं होतं. परत बायकोजवळ गेलो. म्हटलं चला, एकटीला सोडलं चांगलं नाही. बायकोजवळ गेलो. बायको म्हणते मला कळायला काय तरी घ्या ना. म्हटलं चला ना. बायकोचं पुढं काय बोलता येणार का? मग काय, बायकोला घेऊन गेलो. तिला म्हटलं तुला पाहिजे ते घे, 1 घे, 2 घे. परत रस्त्याने बोलूच नको मला. भाऊ, बायकोची इच्छा पूर्ण करावं लागते दादा. सोपा खेळ नाही. मग काय, घेतली ना चांगली केवढी मोठी पिशवी भरून. म्हणलं आता मुंबईला जाऊपर्यंत काही ताण नाही हो. पिशवी भरली पण नवऱ्याचा खिसा खाली केला बायकोने. चला काय विषय नाही. आपण लय मोठा मनाचा माणूस आहे. बायकोसाठी एवढा खर्च, अरे डायरेक्ट मन मोकळा खर्च केला आणि तेवढ्यात आपली बस आली ना मित्रांनो. बस आली मग काय, बायको आणि आपले शिवाभाऊ आधी जाऊन बसले. याला एवढा फेमस माणूस, ब्लॉगर माणूस मागत ठेवला. याला काय अर्थ आहे का? सीट पकडली मस्त जाऊन मित्रांनी आपल्या. काही विषय नाही. बायकोनी माझ्यासाठी जागा पकडली, शिवानी त्याच्यासाठी जागा पकडली. बघा ही बसली. हा भाऊ बसला इकडं. आपण बसलो मस्त एकदम क्वालिटी. आणि निघाली ना आपली बस. मुंबई नाक्याच्या बाहेर निघाली. AC बसचा काही विषयच नाही. डायरेक्ट एकदम चिल्डमध्ये चाललो आहे मित्रांनो. आणि तुम्ही ग्लो बघा ना आपल्या चेहऱ्यावरती. ग्लो कशाचा ग्लो आहे सांगू का? बायकोला डायरेक्ट माहेरी सोडायला चाललं आहे मित्रांनो. काय डायरेक्ट माहेरी. आपली मजा आहे. मग आता 15-20 दिवस तर काही ताणच नाही. बापरे मित्रांनो, जसं AC बसमध्ये झोपलो ना डायरेक्ट मुंबईलाच. तिथं उठलो मित्र. तुमचा ब्लॉगर थोडासा विसरबोळा आहे. ब्लॉग काढायचंच विसरून गेलो. डायरेक्ट रिक्षामध्ये परत आठवलं, अरे यार ब्लॉग काढायचा होता आपल्याला.
काय सांगू ती ट्रॅफिक मित्रांनो, अरे बाप रे बाप. 4 किलोमीटर जायला 1.5 तास लागला मित्रांनो, 1.5 तास. शेवटी रिक्षाच्या खाली उतरून घेतलं, म्हणलं आपल्या पब्लिकला दाखवू तरी ट्रॅफिक कशी आहे. भयंकर त्यात एवढं गरम होतं आहे, खतरनाक डायरेक्ट, भयंकर ट्रॅफिक मित्रांनो, बाप रे बाप, खतरनाक डायरेक्ट. रिक्षा जागेवरून हालायचं नाव घेईल तेव्हा ना, देवा रे देवा. आणि एवढं सगळं कष्ट सहन करून एवढं सगळी ट्रॅफिक पार करून आम्ही थोड्याशा मोकळ्या रस्त्याला निघालो आहे. आमचा रस्ता थोडा मोकळा होता, पण साईडून बघा तुम्ही मित्रांनो, बापरे बाप, दुसऱ्या साईडला किती जबरदस्त ट्रॅफिक आहे बघा. अशा प्रकारे आपण घरी पोहोचलेलो आहे मित्रांनो, आपल्या सासरवाडीला. आणि इथून पुढे मी विसरूनच गेलो मित्रांनो पण मी ब्लॉगर आहे, असं जबरदस्त विसरबळा ब्लॉगर आहे मित्रांनो मी. आणि अशा पद्धतीने मी रिटर्न घरी येऊन गेलो तरी माझ्या लक्षात नाही ब्लॉग काढायचं आहे असं. माफ करा मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.